श्रीपादराज पहिला अवतार ज्याचा, जो हो पुनश्चतिया नरसिंह देव, तोची हा दत्त भगवान गुरु वासुदेव. परमहंस परिव्राजकाचार्य परमसद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्त संप्रदायातील एक थोर अलौकिक अद्वितीय असे नाव. 8 ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावणवद्य पंचमी रोजी त्यांची जयंती आहे. श्री दत्तसेवा समिती नाशिक यांच्या वतीने दरवर्षी स्वामींची जयंती खूप मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो. या निमित्त स्वामींच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन पण आपण करतो. श्री दत्तसेवा समिती म्हणजेच नाशिकमधील अनेक दत्त संप्रदाय म्हणजे ज्यांचे परमसद्गुरू श्री दत्त भगवान गुरुदेव दत्त आहेत, असे सगळे दत्त संप्रदाय ज्यामध्ये एकत्र समाविष्ट झालेले आहेत, ती समिती म्हणजेच दत्तसेवा समिती. यावर्षी या व्याख्यानमालेचे आपले 8वे वर्ष आहे. दरवर्षी खूप उत्साहाने ही 3 दिवसांची व्याख्यानमाला पार पडते. अनेक थोर मोठमोठ्या विभूतींचे आपल्याला आशीर्वाद लाभतात, मार्गदर्शन लाभते, आपल्याला ते व्याख्याते म्हणून लागतात. परंतु यावर्षी आपण सर्वांना माहीतच आहे की जगावर एक संकट आलेले आहे. त्याच्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमांना पण यामुळे तडा बसलेला आहे. ज्या धार्मिक कार्यक्रमांवर पण याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे यावर्षीची ही व्याख्यानमाला दरवर्षीप्रमाणे घेता येणे शक्य नाही. पण स्वामींच्या कार्यात तर खंड पडू द्यायचा नाही, म्हणूनच यावर्षीची ही व्याख्यानमाला दत्तसेवा समितीने अशी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. या व्याख्यानमालेत परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य परमसद्गुरू श्री वासुदेवानंद स्वामींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येत आयोजित या व्याख्यानमालेत मी सौ तृप्ती गायधनी स्वर्गे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आजचे हे 3रे पुष्प आहे. आज आपल्याला वक्ते म्हणून श्री विवेकजी दंडवते हे लाभलेले आहेत. विवेकजी दंडवते यांचे गुरु म्हणजेच परमपूज्य सिद्ध दिगंबर गणेश महाराज आणि परमपूज्य श्री अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराज. श्री विवेकजी दंडवते यांना त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षापासूनच गुरूंचा सहवास लाभलेला आहे. विवेकजी दंडवते यांची 2 वेळा संपूर्ण पायी नर्मदा परिक्रमाही झालेली आहे आणि अखंड गुरुचरित्र पारायण त्यांचे चालूच असते. सध्याही त्यांचे गायत्री पुनश्चरण चालू आहे. यांचे एक वैशिष्ट्य मला इथे नमूद करावेसे वाटते आज प्रकर्षाने, ते म्हणजे त्यांचे जे गुरु होते स्वामी परमपूज्य स्वामी अद्वितीयानंद महाराज हे शेवटच्या दिवसांमध्ये अतिशय प्रकृती खराब असल्यामुळे अत्यावस्थ स्थितीत होते आणि त्यावेळेस श्री विवेकजी दंडवते हे नर्मदा परिक्रमेला होते. त्यांची नर्मदा परिक्रमा संपतच आली होती आणि इथे नाशिकला त्यांचे गुरु त्यांची मनापासून आतुरतेने वाट बघत होते. गुरु आणि शिष्यांची मनाचे तार जुळली की कसे नाते निर्माण होते बघा. ज्यावेळेस श्री विवेकजी दंडवते हे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून नाशिकला आले आणि त्यांनी त्यांच्या सद्गुरूंचे दर्शन घेतले, त्यांच्या सद्गुरूंनीही त्यांना डोळे भरून पाहिले की ज्यांची ते इतके दिवस आतुरतेने वाट बघत होते आणि त्याच गुरूंनी त्यांच्याच मांडीत देह सोडला. काय ही गुरु शिष्य परंपरा, किती वर्णन करावे हे तरी थोडकेच आहे. तर आज मी श्री विवेक दंडवते यांना 3रे पुष्प गुंफण्यासाठी ते आमंत्रित करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्ते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देवानां च ऋषीणां च गुरूणां च सजीवं बुद्धिभूतं त्रिलोकेशां तं नमामि प्रस्तुतिम्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. प्रस्तुत दत्तसेवा समिती नाशिक आयोजित 3 दिवसीय या व्याख्यानमालेच्या 3ऱ्या पुष्पाची आमच्याकडे जबाबदारी आली. दत्ताची जेव्हा सेवा करायची आहे, त्यांची महती गायची आहे, तेव्हा दत्त संप्रदाय हा पूर्ण सांगितला पाहिजे तर आपण टेंबेस्वामीपर्यंत पोहोचू. आदिशंकराचार्यांपासून नव्याने त्या व्यासपूजेपासून आपण जर व्यासपूजा करू तर त्या व्यासपूजनामध्ये आपल्याला व्यासांपासून त्याच्या कृष्णांपासून व्यासांपर्यंत
अशी पूजन आहे आणि आपल्याकडे गुरुपरंपरा आहे. या गुरुपरंपरेमध्ये आपण दत्ताचा अवतार गुरुचरित्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये येतो की एकादशीच्या दुर्वास ऋषीने एकादशीचं व्रत मोडण्यासाठी ज्या ठिकाणी तिथे आले आणि 10 अवताराचं प्राश्चित्य घ्यावं लागलं असा तो अध्याय. आणि तेव्हापासून दत्त परंपरा अवतार परंपरा चालू आहे. या अवतार परंपरेमध्ये पहिला आपल्याला जो अवतार मिळाला तो श्रीपाद वल्लभांचा आणि त्यांनी त्यांच्या कार्यात मोठी पिठापूरला ते कुरवपुरापर्यंत असा हा सगळा त्यांचा प्रवास आपण त्यांच्या चरित्रामधून वाचतो. त्यांनी दिलेल्या आशीर्वादानुसार स्वामी नरसिंह सोडके स्वामी महाराज यांचा जन्म करंजामध्ये झाला आणि त्यांचं गुरुचरित्राच्या रूपानं आपण त्यांचं सगळं आख्यान ऐकतो. आणि त्याच परंपरेमध्ये असलेले आपले परमहंस परिव्राजकाचार्य थोरे स्वामी महाराज, वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या गुरुपरंपरेचा जर थोडासा ऐकला तर अच्युतानंद सरस्वती त्यांचे परमेष्ठी गुरु आणि त्यानंतर अनिरुद्धानंद सरस्वती त्यांचे गुरु परमगुरु आणि त्यांचे नारायणानंद सरस्वती हे त्यांचे गुरु, अशी गुरुपरंपरा. तर आनंद सांगायचा एवढा वाटतो की ज्या कारंज्यामध्ये नरसिंहस्वामी महाराज जन्म झाला त्यांच्या वंशातले नारायणानंद सरस्वती जे वासुदेव सरस्वती स्वामींना गुरु म्हणून लाभले. या गुरुपरंपरेमध्ये असताना आता टेंबे स्वामींचं चरित्र सांगायचं झालं ते अनेक ठिकाणी गायले गेलेलं आहे. जन्मापासून ते त्यांच्या समाधी माणगावपासून ते गुरुडेश्वरापर्यंत. परंतु एक आजकाल सगळ्यांना पुष्कळशा गोष्टी माहीत येतात त्या आपण थोडीशी आपण सगळीकडे नर्मदा परिक्रमे झाल्या होत्या ते 2-4 आपण अनुभव नर्मदा परिक्रमेची गाऊ. जयंतीच्या निमित्तानं स्वामींनी जयंती माणगावला होते आणि पुण्यतिथी त्यांची गुरुडेश्वरला. या परंपरा याच्यामध्ये नारायणानंद सरस्वती यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये नारायणानंद सरस्वती एक मूळ कारंज्याचे महाराजांच्या वंशात आणि त्यांचा मूळ जो हे होता तो रामदासी स्वरूपाचा होता आणि त्यांनी जे ध्येय पण त्यांची समाधी पण ही सज्जनगडला त्यांनी ध्येय ठेवला. परंतु जाताना स्वामींना आदेश दिला होता की ज्या ठिकाणी कारंजाला स्वामी महाराज जन्म झाला नरसिंह स्वामी महाराज जन्म झाला ते ठिकाण शोधून काढले आणि थोरल्या स्वामी महाराजांनी ते ठिकाण शोधून, परंतु त्यांच्याजवळ शेवटच्या टप्प्यात वेळ नव्हता म्हणून आंध्रचे एक स्वामी होते त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आणि आज आपल्याला जे त्या ठिकाणी मंदिर दिसतं आहे कारंजाला हे 1933 साली ते मंदिर स्थापन झालं. स्वामी महाराजांची समाधी 1914 सालची आहे. स्वामी महाराजांच्या अनेक लीला आहेत त्या किती आपण गायल्या आणि किती त्याला करू शकत नाही. माणगावला जन्म झाल्यानंतर स्वामी महाराजांनी प्राथमिक जे त्यांचं वेदाध्ययन होतं ते सगळं माणगावमध्ये झालं, वडिलांजवळच झालं आणि पुढे ते नित्य वडिलांबरोबर काही निमित्तानं वाडीला येणं होत असतं. वाडीला येत असताना एकदा काय झालं की लहानपणापासूनच दत्ताची घरामध्ये की 4 पिढ्यापासून दत्ताची गुरुचरित्राचं वाचन, गुरुचरित्राची पोथी वाचणं, गुरुचरित्राचे उत्सव करणं हा लहानपणापासून घरामध्ये परंपरा असताना नेहमी वाडीला वडिलांबरोबर येणं, आजोबांबरोबर येणं हा असा त्यांचा काळ. ते एकदा वाडीला येत असताना स्वामीजींना आदेश झाला की तुला माणगावमध्ये दत्त मंदिर बांधायचं आहे. दत्त मंदिर बांधायचं आहे तर दत्त मंदिरासाठी त्यावेळेला महाराजांनी म्हणले की माझ्याजवळ पैसा नाही. तेव्हा ज्या वेळेला ते वाडीवरून निघाले त्याच वेळेला त्यांना एकाने दत्तमूर्ती दिली. दत्तमूर्ती दिल्यानंतर ती घेऊन त्याला सांगितलं बाबा रे माझ्याजवळ पैसे नाही तर तुझे पैसे कुठून देऊ. आणि त्यांनी सांगितलं मग महाराज मला पैसे नको, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा द्या नाही तर नका देऊ, पण ही मूर्ती तुम्हाला द्यायचा आदेश मला दत्त महाराज झालेला आहे आणि तुम्ही ती मूर्ती घेऊन जा. अशा पद्धतीने याला माणगावला ते दत्त मंदिर स्थापन झालं. आज ते मोठ्या त्यावेळेला खूप छोटं होतं, आज ते मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दत्त मंदिर झाल्यानंतर त्या दत्त मंदिराची जे स्वतः सेवा करत असेल, दत्ताची पूजा करणं, येता सांग त्रिकाळ पूजा करणं हे सगळ्या गोष्टी होत असताना
आणि 7 वर्षानंतर तुला माणगाव सोडायचं आहे असा आदेश महाराजांना. आणि महाराज 7 वर्षानंतर माणगाव महाराजांनी सोडलं. बरोबर आपल्याबरोबर आपली पत्नी आणि अन्नपूर्णा माता, मुलगा यांना बरोबर घेऊन, मी आता बाकीचं चरित्र तुम्हाला सांगत नाही कारण या सगळ्या प्रसंगी चरित्र आलं आहे, यांना घेऊन महाराज निघाले आहेत. महाराज निघाले. जेव्हा जायचं तेव्हा कुठे जायचं याचा काहीही हे नव्हता. फक्त माणगाव सोडलं आणि वाडीहून परत आधी जावे गाणगापूरला जा. महाराजांची प्रत्यक्ष दत्त महाराज बोलत असत. महाराजांच्या जेव्हा महाराज गंगेवर स्नानाला जात तेव्हा महाराजांच्या मांडीवर महाराज खेळत असत. हा इतिहास आहे. आणि याबरोबर महाराजांना जेव्हा गाणगापूरला आदेश झाला जायचा त्यावेळेला महाराज गाणगापूरला गेले आणि सांगितलं तू आता उत्तरपंथाची यात्रा कर. आणि महाराज त्या पद्धतीनं ही सगळी उत्तरपंथाची यात्रा करायला निघाली. बरोबर पैसा नाही, त्यावेळेला भिक्षा मागून किंवा मठामध्ये राहून असा सगळा त्यांचा प्रवास होता. पण सगळा पायी प्रवास होता. असं करत करत महाराज गंगाखेडला गोदावरी तिथे आले. गोदावरीला आल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम पडला. आता या ठिकाणी थोडासा पाठीमागे जातो आणि सांगतो की महाराजांच्या ज्या लीला आहेत त्यानुसार आपल्याला एक श्लोक आहे. श्लोकामध्ये रेवा क्रिये तपश्चर्या मरणम जान्हवी तटे, मरणम जान्हवी तटे दान विद्यात कुरुक्षेत्रे त्रिविधम गौतमी तटे. जर तुम्हाला तपश्चर्या करायची असेल तर रेवा क्रियेला कर्मधार केलं जायला पाहिजे. रेवा क्रिये तपश्चर्या मरणम जान्हवी तटे. जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर हा काशी क्षेत्राला जायला पाहिजे. तुम्हाला दानामधून जर मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला कुरुक्षेत्राला जायला पाहिजे. आणि ही तिन्ही पाहिजे असतील तर आम्हाला गोदावरी तीर आहे. पण आम्ही भाग्यवान आहोत की भाऊ महाराजांसारख्या महाराजांबरोबर आम्ही गणेश महाराजांबरोबर या नाशिक क्षेत्रामध्ये गोदावरी तीर आहे. महाराज गोदावरी गंगाखेडला असताना माताजींनी ध्येय ठेवला. त्यापूर्वीच जाताना आपल्या इच्छा साथीमध्ये मुलाचं मरण झालं होतं. त्याच्यामुळे त्याच्या 14व्या दिवशी महाराजांनी संन्यास दीक्षा घ्यायचा आदेश झाला आणि गंगाखेडला तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना बोलवून महाराजांनी संन्यास दीक्षेचा संकल्प सोडला. संकल्प सोडल्याच्या 3ऱ्या दिवशी त्यांना आदेश झाला की इथून तू उज्जैनीला गेल्यानंतर उज्जैनीला जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला नारायणानंद सरस्वती आहेत त्यांच्याकडून दंडदीक्षा घे आणि मग पुढच्या प्रवासाला लागते किंवा पुढचं मार्गदर्शन करते. असं झालं. आणि त्या पद्धतीनं मला हा सगळा प्रवास जो होता काही प्रवास होता आणि पुढचे दिवस होते, चातुर्मासाचे पावसाळ्याचे दिवस होते. असं मजल करत उज्जैनीला पोहोचले. कुठे मठ आहे काय माहिती नाही. कोण आपल्याला दीक्षा देणार आहे त्यांना कधी पाहिलेलं नाही. ज्याकडून कधी पाहिलेलं नाही त्यांची आपल्याला दीक्षा घ्यायची आहे हा सगळा विचार करतात. क्षिप्रेच्या तिथे गेले. रोजचं स्नान संध्या आटपलं. ज्या ठिकाणी जोपर्यंत माताजी बरोबर होत्या तोपर्यंत मठाचं जेवण चालू होतं. पण ज्या दिवशी संन्यास दीक्षा घेतली त्या दिवसापासून मठभिक्षा बंद होऊन भिक्षा मागणे हा क्रम चालू झाला. आणि भिक्षा मागितल्यानंतर अन्न घ्यायचं, गंगेमध्ये धुवायचं आणि जे उरेल त्याच्यातले 3 भाग करायचे आणि 1 भाग आपण ग्रहण करायचा असा महाराजांचा नियम होता. त्या पद्धतीने क्षिप्रेमध्ये सकाळपासून गेल्यानंतर तिथे पोचले आहेत. क्षिप्रेच्या तीरे एक अजून एक जागा आहे महाराजांची, दुर्लक्षित आहे. आता मी गेलो तेव्हा पाहिली. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं सगळं अन्य उरकलं आणि शोधत या नारायणानंद सरस्वतीचा जो आश्रम आहे, दंडी आश्रम त्याला आज म्हणतात, त्या ठिकाणी तो आहे आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर महाराजांना विनंती केली, दंडवत प्रणाम केला आणि सांगितलं असं गोष्ट घडलेली आहे. मी गंगाखेडला असताना दत्त महाराजांनी मला आज्ञा दिली तुमच्याकडून दंड घ्यायला. परंतु नारायणानंद सरस्वती साहेब असं म्हणाले की बाबा मला माझे अजून गुरु आहेत, त्यांना विचारायला तुला दंड देता येत नाही. तेव्हा मी त्यांना विचारतो आणि तुला संन्यास द्यायची व्यवस्था करतो. त्या पद्धतीनं आनंदानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचा आदेश घेतला आणि त्याच ठिकाणी त्यांना वासुदेवानंद सरस्वती असं नाव त्या
तिथला प्रसंग असा आहे की ज्या दिवशी संन्यास दीक्षा झाली, परिस्थिती अशी असते की ज्या दिवशी संन्यास होतो त्याला गिरिजा होम वगैरे असा सगळा प्रकार आहे. ते झाल्यानंतर आपल्या गुरुबरोबर वेदचर्चा किंवा उपनिषदाचं भाष्य करून त्यांच्याबरोबर त्या दिवशी भिक्षा घ्यायची असते. पण ती भिक्षा काय घ्यायची म्हणून त्या सगळ्यांची भिक्षा कार्यक्रम आटोपला, सगळ्या भिक्षा आलं. त्या नारायण स्वामींनी आज तुला आमच्या घरी भिक्षा घ्यायला लागते. त्यामुळे महाराज मला तर दत्तांनी आदेश दिला आहे की 5 घरी भिक्षा मागून तेच भिक्षा घ्यायची आणि त्या पद्धतीनं ती भिक्षा घेऊन मला तर प्रसाद घ्यायला पाहिजे, नाहीतर दत्त महाराज राहतो. पण नारायण स्वामी आजपासून आम्ही तुमचे गुरु आहोत, आजपासून तुम्हाला आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे. आणि गुरु आदेश म्हणून त्यांनी त्या दिवशी मोठ्या भिक्षा घेतली आणि स्वामी महाराजांना संध्याकाळपासून त्रास चालला. महाराजांना उलट्या काही थांबेना. दत्त महाराजांचा आदेश मोडलेला होता आणि मग ही गोष्ट नारायण स्वामींच्या लक्षात आली आणि मग त्यांनी दत्ताजवळ करुणा मागली. महाराज, मी तुमचा शिष्य आहे आणि तो तुमचा शिष्य आहे. माझ्या हातून मला त्यांच्या योग्यतेची कल्पना नव्हती म्हणून माझ्याकडून अपराध घडला. तुम्ही त्यांना मला क्षमा करावी, माझ्या अपराधाची क्षमा करावी आणि दत्त महाराजांच्या टेंबूस्वामींच्या उलट्या थांबाव्यात असं त्यांनी दत्ताला विनंती केली. आणि त्याच ठिकाणी 3ऱ्या दिवशी त्या सगळ्या उलट्या थांबल्या आणि दत्त महाराजांचा आदेश घेऊन त्या ठिकाणून महाराज पुढे निघाले. पुढे केदार उत्तरपंथाची यात्रा करायची म्हणून निघाले आणि केदारेश्वरा गेले. महाराजांचा केदारेश्वराचा उल्लेख फार थोडा आहे चरित्रामध्ये, परंतु केदारेश्वराला गेल्यानंतर तिथे दत्त महाराजांना पहिल्यांदा नारायणाचं दर्शन झालं आहे. एका ठिकाणी कुठे उल्लेख सापडला मला तो पूर्ण एवढं सगळं वाचताना बाकी कुठेही उत्तरपंथाच्या यात्रेमध्ये महाराजांचा हे सापडला नाही. उत्तरपंथाची यात्रा केल्यानंतर जेव्हा ब्रह्मावर्ताला आल्यानंतर अनेक दिवस त्या ठिकाणी महाराज राहिले आहेत. ब्रह्मावर्तावरती अनेक लीला महाराजांच्या त्या ठिकाणी झाल्या आहेत. परंतु ज्या वेळेला महाराज ब्रह्मावर्ताला असताना गंगेचं ठिकाण आहे, गंगेचा उगम आहे, त्या ठिकाणी महाराजांना एकदा आदेश झाला. म्हणजे नर्मदा माईला नेहमी रुखरुख वाटत होती की माझा पालक दुसरीकडे फिरतो आहे, तो माझ्याजवळ कसा येईल. महाराजांना नर्मदे माईला नेहमी खंत ही राहत होती की वासुदेव बाहेर फिरतो आहे, तो कधी माझ्याजवळ येईल. आणि खंत इतकी तीव्रता झाली की आता नर्मदाबाई वासुदेवाशिवाय राहीना अशी एक स्थिती निर्माण झाली. आणि म्हणून परंतु 2 वेळा स्वप्नात जाऊनही टेंबेस्वामी सांगितलं, मला जोपर्यंत दत्ताचा आदेश होत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे येणार नाही. असं 3 वेळा झालं. 3ऱ्या वेळेला मात्र आता राहीना म्हणून आणि काय केलं की एक ब्राह्मण त्या ठिकाणी पाहिलं. त्या ब्राह्मणाला अंगाला सर्व तऱ्हेचं कुष्ठ म्हणा किंवा एक चर्मरोग झालेला होता. चर्मरोग झालेला असताना की त्याला औषध सांगितलं होतं की जर तू स्वामी महाराजांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं जर तीर्थ आणलं तर तुझा हा रोग बरा होईल. पण आता ती तीर्थ द्यायला स्वामी महाराज कधी पाद्यपूजा घेत नव्हते. स्वामी महाराजांनी कधी कोणाला पाद्यपूजा करू दिली नाही, कोणाच्या हातची दीक्षा अशी घेतली नाही, वाढवून घेतली नाही. आणि मग आता हे मिळायचं कसं, मिळायचं म्हणून त्यांनी एक दिवस तरी खूप 3 महिन्याचं ग्रस्त ब्रह्मावर्तावर महाराजांवर आहे. परंतु काही केले काही योग येईना. आणि मग एक दिवस महाराज निवांत साधनेला बसले असताना अशी स्वस्तिकता त्याची मांडी घातली होती आणि हा उजवा पाय असा होता. त्यांनी काय केलं, एक तांब्यावर पाणी आणलं आणि ते त्या अंगठ्यावरती ओतलं आणि तिथलं पाणी जे खाली पडलं होतं पाणी ते तीर्थ म्हणून साठलं. महाराज चिडले, रागवले, त्यांनी क्षमा मागितली, सगळं झालं. परंतु स्वामी महाराज गंगेवर स्नान करून आले. पण त्याच दिवशी रात्री महाराजांना एक विचित्र स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक चांडाळणी आली आणि तिने सांगितलं की चुकीच्या माणसाला जर तीर्थ दिलं, दत्त महाराजांनी सांगितलं
स्वप्नामध्ये की चुकीच्या व्यक्तीला जर आपल्या पायाचं तीर्थ दिलं तर अशी अवस्था होते. आणि त्यांनी स्वप्नातच जाणून दिसलं की आपल्या शरीराला अनेक तऱ्हेचे व्याधी अशी झालेली आहे. आणि सकाळी उठून पाहतात महाराजांच्या अंगात अनेक तऱ्हेचे फोड हे आलेले होते. काही गेल्या महाराज स्वतः वैद्य असल्यामुळे अनेक तऱ्हेच्या औषधी त्यांना माहिती आणि त्या औषधी घेऊनही काही गेल्या रोगशमन होईना. आणि मग दत्तदास महाराजांच्या दर्शनामध्ये सांगितलं परदेशात महाराजांशी बोलताना की तू नर्मदे किनारी जा आणि त्या ठिकाणी नर्मदे स्नानाने तुझी शुद्धी होणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला स्वामी नेमावरला गेले आणि नेमावरला 3 दिवसाचा अनुष्ठानानंतर महाराजांचं पूर्ण तिसऱ्या दिवशी हे अंगावरचे फोड जे होते ते गेलेले होते. अशा अनेक तऱ्हेच्या महाराजांच्या या कथा आहेत. बालवयामध्ये असताना त्यांना अनेक प्रकारचे मंत्र येत होते. आता आम्ही गोसेवक आहोत म्हणून थोडं सांगतो की आपण गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये पाहिलं की गाय शांत केली. तसंच त्यांनी स्वामीच्या चरित्रामध्ये पुढे की लहान असताना की एक गाय खूप विखुरली, इतकी चिडलेली होती कधी लाथा मारे कोणाला जवळ येऊ देतो. महाराज गेल्याबरोबर महाराजांनी तिच्या कानामध्ये काय सांगितलं माहीत नाही, पण गाय 5 मिनिटांमध्ये शांत. अशा पद्धतीनं महाराजांना मंत्र तंत्र या साधना त्या अनेक होत्या. त्यांची ग्रंथसामुग्री पाहता विश्वसनी म्हणा नंतर इतर अनेक साहित्य जे आहे त्यांची ती प्रसिद्ध आहेत आपल्याकडे. त्या असताना एकदा महाराज नर्मदेच्या किनारी घोडेश्वरला असताना स्वतः तर त्यांची भिक्षा 5 घडी मागून आणायची होती, पण अनेक भक्त यायचे भेटायला येत असताना अनेक वेळेला काय व्हायचं की अन्न इकडून तिकडून मागून किंवा तिथे बनवून या सगळ्यांना भक्तांना जेव घाला, भांडी मागून जमा वाटली. एकदा तो भक्त बिचारा सगळे भांडे घेऊन नर्मदेवर गेला आणि एक मोठी लाट आली आणि ती सर्व भांडी त्या नर्मदेमध्ये वाहून गेली. आता नर्मदेमध्ये भांडे वाहून गेले, संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा. तो बिचारा भक्त स्वामी महाराजांवर आला आणि म्हणून महाराज क्षमा करा, पण आपली सगळी भांडी नर्मदा माईमध्ये वाहून गेली, काय केलं पाहिजे. महाराज तडक उठले आणि नर्मदेवर अगं माई तुला या भांड्याची काय आवश्यकता आहे, माझे भक्त संध्याकाळी कसे जेवणार. अशी भक्त नर्मदेला विनंती केल्याबरोबर उलटी लाट आणि ती वाहून गेलेली भांडी ती सगळी किनाऱ्यावर. महाराजांचा प्रभाव हा अनेक त्यांच्या मंत्रातून तंत्रातून येतो. विद्यार्थ्यांसाठी जेव्हा त्यांनी नमस्ते शारदा देवी हा मंत्र लिहिला, अनेक विद्यार्थ्यांना आज त्याचा फायदा होतोय. ग्राम दत्तात्रयाची साधना आहे, त्याच्यातून लोकांना फायदा होतोय. घोरात कष्टात आपण सूत्र म्हणतोय त्याचा फायदा होतोय. कोरोना त्रिपदीचा सगळ्यांना फायदा होतोय. असे अनेक तऱ्हेचे महाराजांचे हे आहेत की जेणेकरून ते आपल्याला उपयोगात येतात आणि आजही लोक त्याचा अनुभव होत आहेत. ज्या वेळेला घोडेश्वरला यायचं होतं त्यावेळेला शूरपाणी जंगलातून यावं लागतं आणि त्या शूरपाणी जंगलात बहुत प्रसंग असे आहेत की एकदा महाराजांना अजिबात भिक्षा मिळाली नाही. काही गेल्या प्रवास असा झाला की तब्येतही अंगामध्ये ताप आहे, भिक्षा मिळाली नाही. स्वतः नर्मदा माईने तिथे भिक्षा करून महाराजांना भिक्षा घातलेली आहे अशी एक आख्यायिका आपल्याला वाचण्यात येते. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला महाराजांनी रस्ता विचारला की घोडेश्वरला जायचं आहे पण कुठं कसं जायचं, शूलपाणी जंगलात रस्ता चुकला. तर आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती पहा काय, 100 वर्षापूर्वीची परिस्थिती काय असे आज आपण करतोय का 2-2 किलोमीटरवरती आश्रम आहे, रस्ता सांगणारे लोक आहेत, पायवाट दिसती आहे. आजची परिस्थिती अशी आहे. पण त्यावेळेला महाराजांच्या काळामध्ये या काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या. 15-20 किलोमीटरपर्यंत कोणी जो 5-10 भेटेल त्याला विचारून आपल्याला जावं लागलं. त्या वेळेला महाराज घोडेश्वरला यायला निघाले. त्याच वेळेला रस्त्यामध्ये आता विचारायचं मला म्हणून एक गृहस्थांना विचारलं आणि त्यांना विचारलं तर चला मी तुम्हाला घेऊन जातो. आणि ते गृहस्थ महाराजांबरोबर गुरुडेश्वराच्या मंदिरापर्यंत आणि महाराजांनी त्याला शपथ घेऊन विचारलं कोण आहेस ते मला सांग. आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः अश्वत्थाम्याचं रूप दाखवून महाराजांना दर्शन दिलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. एकदा एक
तिचा स्पर्शच महाराजांना झाला आणि त्या स्पर्शानं तिची सगळी व्याधी गेली आणि महाराजांनी तिथं थोडं जाऊन स्नान करून बसला महाराज, परंतु त्यांच्या स्पर्शाचा सुद्धा एवढा हे होता की विचार. तसाच महाराजांना जेव्हा महाराजांच्या मातोश्री माणगावमध्ये त्यांनी ध्येय ठेवला, हे महाराजांना अंतर्ज्ञानी कळलं आणि महाराज असेच भक्तांबरोबर सगळ्याकडे बसले होते. महाराजांना 3 भाऊ, एक महाराज स्वतः सीताराम महाराज केले आणि एक धाकटे हरी नाव होतं, माझ्या आता लक्षात नाही. तर हरी तर माणगावमध्ये झालं सर, परंतु सीताराम महाराज ते आज त्यांची समाधी आपण बडनेरा झील या ठिकाणी पाहतो. त्यांनी पण महाराजांचं गुरुमंत्र घेतलेला होता. ते आई गेल्यानंतर महाराजांसमोर लांब बसले. महाराज पटकन उठले आणि एका शिष्याला सांगितलं, त्याला विचारून ये तुझी आई जिवंत आहे का म्हणून. त्याला विचारल्यानंतर की नाही, आईने देह ठेवला असं सांगितल्यानंतर महाराज तडक जाऊ. महाराजांनी स्वतःचं स्नान संध्याकाळ केले. असा एक दृष्टांत ज्या ठिकाणी आपलं जे पाळायचं आहे ते पाळायचंच आहे, पण ज्या ठिकाणी आपल्याला हे करता येत नाही त्या ठिकाणी सोडून द्यायचं. पण आपला स्वतःचा कर्म, आपला धर्म हा कधी सोडायचा नाही. आपला संन्यास धर्मामध्ये ते अत्यंत कडक आहे आणि परंपरा आधी चालते आणि याचा आनंद मला असा वाटतो की त्यांच्या परंपरेत असलेले भाऊ महाराज वर्गे आम्हाला त्यांचा खूप जवळून सहवास लाभला. अनेक महाराज गणेश महाराजांच्या कार्यामध्ये त्यांचा आम्हाला अनुभव आला. यात्रा त्यांच्याबरोबर यात्रा घडल्या. कारंजाचं नित्योपासना पुस्तक जेव्हा महाराजांनी पहिल्यांदा प्रकाशित केलं त्या कारंजाच्या यात्रामध्ये आपण सगळीकडे बरोबर होतो. अनेक महाराज लिंगायत कॉलेज असताना अनेक भाऊ महाराजांचे त्या ठिकाणी भजन कीर्तन असे खूप कार्यक्रम आपल्या ठिकाणी झाले आहेत. भाऊ महाराजांचा स्वभाव म्हणजे इतका प्रेमाने जवळून बोलून आपल्याशी वर्तन होतं की आपल्या मुलाप्रमाणे जवळ बोलणं सांगणं समजावून सांगणं. आमचे सद्गुरू महाराजांनी देह ठेवल्यानंतर पूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी मला केलं आणि असं करता करता हा महाराजांचा प्रवास मुर्डेश्वरला 1854 पासून ते 1914 पर्यंत हा आला आणि 1914 बडोद्याचे रामशास्त्री प्रकाशकर स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि स्वामी त्यांना बोलता बोलता बोलून गेले की आता कायमचं राहायचं इथंच, आता इथून कुठे जाणे नाही. आणि त्यावेळेला रामशास्त्रीच्या काळजाचा ठोका चुकला आणि महाराज त्यांनी पाय धरले महाराजांचे. महाराज असं का बोलता नाही, महाराज आता या ठिकाणी आदेश दत्त महाराजांचा आदेश झालेला आहे. आणि आषाढ 23 जून 1914 ची रात, आषाढ शुद्ध प्रतिपदा वार होता, मंगळवार, अर्धा नक्षत्र होतं आणि महाराजांनी सिद्धासन घातलं, पश्चिमेकडे मुख केलं आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हणून महाराजांनी डोळे मिटले आणि हा देह नर्मदेला समर्पण केला. असा ही आख्यायिका महाराजांची सेवा करण्याचा हा दत्त महाराजांनी मला जी सेवा करून दिली त्याबद्दल मी या दत्तसेवा समितीचे खूप खूप आभार मानतो आणि माझी अल्पशी सेवा गुरु महाराजांच्या विनंती करावं अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज खरंच परमपूज्य टेंबे स्वामींबद्दल खूपच छान माहिती श्री विवेकजी दंडवते यांनी आपल्याला दिली. मला असं वाटते आज आपल्याला देशावर जे संकट आलेले आहे, ज्यामुळे सगळेच जनजीवन विस्कळीत झालेले आहेत, तरीसुद्धा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी त्यांच्या या व्याख्यानमालेत खंड पडू न देता त्यांची व्याख्यानमाला आपल्याकडून अशा रीतीने का होईना पूर्ण करून घेतली आहे. मला असं वाटते हीच त्यांची आपल्यावर कृपा आहे. मी स्वामींच्या चरणी सगळ्या भक्तजनांकडून प्रार्थना करते की हे आलेले संकट त्यांनी लवकर दूर करावे आणि त्यांचे भक्तांना भरभरून कृपाशीर्वाद द्यावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.